नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवणार आहोत आमच्या घरची स्पेशल डिश. जी कुठलीही भाजी काहीही नसेल ना तर त्याला सप्लिमेंट त्याच्यानंतर काय करायचं, तर आम्हाला पहिल्यांदा अगोदर सुचतं ते हे जे चिकन मटनला सुद्धा मागे टाकेल असं तर अजिबात म्हणणार नाही मी, त्याची सर तर कशालाच नसते. पण त्याला एक सप्लिमेंट म्हणून जी आम्ही घरात बनवतो ती ही डिश कशी बनवायची ते दाखवते तुम्हाला. तेल छान कडकडीत गरम करून घ्या, त्याच्यात मोहरी टाका, छान परतून घ्या, कढीपत्ता, हिंग टाका, एक छोटासा कांदा टाका, कांदा जास्त नाही वापरायचा, मोठा असेल तर अर्धाच घ्या. छान ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला परतून घ्या. नंतर टाका पाव चमचा हळद, छान परतून घ्या. कांदा छान परतून झाल्याच्या नंतर अर्धा टोमॅटो टाकायचा, जर मोठा असेल तर. छोटा असेल तर एक छोटा टोमॅटो वापरू शकता. आणि तो एकदम सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कांदा कच्चा ठेवायचा नाही आहे, तो छान सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. याच्यामध्ये सुहाणाचं एक छोटं मटण मसाल्याचं पॅकेट वापरलं आहे मी, 2 छोट्या घरकुल मसाला पुड्या आणि 2 चमचे लाल मिरची पावडर. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर घरगुती काळा मसाला असेल तर तुम्ही घरकुल मसाला आणि मटन मसाला टाकायची गरज नाही, माझ्याकडे नव्हता म्हणून नाही टाकला. नंतर कोथिंबीर आणि लसूण ह्याची पेस्ट टाकले खलबत्त्यात वाटून. मसाला छान परतून झाल्याच्या नंतर दाण्याचं कूट टाकले, छान परतून घ्यायचं आहे. ते पाणी टाकून छान मसाला परतून घ्यायचा आहे. त्याने काय होतं, छान कट पण येतो आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा रस्सा वाढवून ठेवा. वाटीचा पाण्याचा रस्सा जास्त ठेवा. इथं मी बेसन पीठ घेतलं आहे, तुम्हाला जेवढ्या वड्या पाहिजेत तेवढं घ्या. त्याच्यात मीठ, हळद, ओवा टाकून घ्या आणि थोडंसं पाणी टाकून थोडं पाणी टाकायचं आहे. हा छान घट्ट असा गोळा तयार करा. याच्यात छोट्या छोट्या वड्या हाताने बनवा किंवा हे एकदम ह्याची चपाती लाटून तुम्ही याच्या वड्यासुद्धा पाडू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीत आवडतं ती पद्धत वापरा. मी वड्या हाताने बनवलेल्या आहेत, जसं की माझी आई असंच बनवते, त्याच्यामुळं आम्ही घरात हीच पद्धत वापरतोय. तुम्ही थापून अशी चपाती बनवून त्याच्या शंकरपाळ्या एवढ्या अशा वड्या बनवून केल्यात तरी चालेल. तुम्ही बघू शकता मी ह्या हाताने कशा बनवते वड्या. याच पद्धतीने आपण सगळ्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपल्या आमटीला उकळी आली का चेक करूयात. उकळी येत आली आहे. आता ह्याला उकळी छान आली की आपण ह्या सगळ्या वड्या बनवलेल्या त्याच्यात टाकणार आहोत, म्हणजे गोळे टाकणार आहोत. आणि ही 1 ते 2 मिनटासाठी फक्त मी अर्ध्यापर्यंत झाकण लावून घेतलं आहे मी. ह्याला पूर्ण झाकण लावून नाही घ्यायचं, याने काय होतं मग तर्री उडून जाते, म्हणजे तेल उडून जातं, मग ते छान दिसायला नाही दिसत आहे. आणि छान गॅस कमी करून मंद गॅसवरतीच ही आमटी छान उकळून घ्या, जोपर्यंत त्यातल्या वड्या शिजत नाही आहेत तोपर्यंत. वड्या किंवा गोळे तुम्ही जे काही म्हणाल ते, आम्ही गोळ्याची आमटी असं म्हणतो. आणि मग टेस्ट करूयात, बघा कशी झाली आहे ती. दिसायला तर किती भारी झाली आहे ना, आणि दिसायलाच नाही, ही चवीला तर इतकी सुंदर झाली होती ना. तुम्ही सेम या पद्धतीत तुमच्या घरी ट्राय करा, खरंच खूप भारी झाली होती. नाद खोळा रेसिपी आहे ही. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब